छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर संभाजी महाराज की जय श्री राम। जय जय श्री राम। श्रीराम आहेत ना आपले नावामध्ये। आणि आजच्या या मावळच्या लाडक्या आणि लोकप्रिय खासदारांच्या 61व्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी संघर्ष योद्धा या पुस्तकाचं प्रकाशन झालंय आणि या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आताच ज्यांचं मनोगत आपण ऐकलं ते आदरणीय स्वामी गोविंदगिरी महाराज, कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी। तुम्हाला तर काय बोलता काय, तुमचं तर हवेमध्ये उडाणं मोठीच्या मोठी घेताय, बोलायचं काय। आमदार विजय शिवतारेजी, आमदार राहुल कोल, आमदार सुनील शेळके, आमदार महेंद्र थोरवे, आमदार उमाताई खापरे, आमदार शंकरराव जगताप, आमदार अमित गोरखे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर। कोणी आमदार नाही ना राहिले, आणि सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी, सर्व आपले कार्यकर्ते नेते आणि ज्यांचा झालाय, ज्यांचं पुस्तक प्रकाशित झालं ते उत्सव मूर्ती मावळचे सर्वात लाडके मावळ रत्न श्रीरंगाप्पा बारणे यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप उदंड शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिष्ट चिंतनही करतो। खरं म्हणजे आज त्यांच्या सोहळ्याला प्रकांड पंडित वेदमाननीय स्वामीजी गोविंदगिरी महाराज उपस्थित होते। खरं म्हणजे श्रीरंगाप्पांनी गेल्या चांगलं पुण्याचं काम केलं असेल आणि याही जन्मात चांगलं मोठं थोर काम केलं, म्हणून गोविंदगिरी महाराजांसारखे एक आपले मोठे स्वामी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आशीर्वाद द्यायला। खरं म्हणजे श्रीरंगाप्पांनी जो जनसेवेचा समाजसेवेचा जो यज्ञ मांडला त्याला स्वामीजींनी आशीर्वाद दिला। स्वामीजींनी मलाही आशीर्वाद दिला, वेळोवेळी आजही दिला, यापूर्वीही दिलाय। खरं म्हणजे तो आपल्या एक जगण्याचा आधार आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे प्रेरणाही मिळते, ऊर्जाही मिळते। खऱ्या अर्थाने त्यांनी जे अयोध्येचं राम मंदिराचं काम केलं ते अनेक महानुभाव जे आहेत त्यांनी कष्ट घेतले, त्यात गोविंदगिरी महाराजांची देखील एक मोठी मोलाची भूमिका होती। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानापूर्वी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी 11 दिवसांचं अनुष्ठान व्रत ठेवलं होतं, गोविंदगिरी महाराजांच्या शुभ हस्ते त्यांनी तीर्थ घेऊन आपलं अनुष्ठान सोडलं। असे गोविंदगिरी महाराज, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की आप्पा बारणेंच्या या वाढदिवसाला देखील आणि प्रकाशन सोहळ्याला देखील ते आले। त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचे मनापासून आभार मानतो। कारण खऱ्या अर्थाने हे सर्व आता जपानमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहणार, देशाच्या अनेक कार्यक्रमांना ते जात असतात, आपल्याला एक अभिमान आहे। आणि म्हणून राम मंदिरासाठी
अनेक कारसेवक, शिवसैनिक, अनेक रामभक्त सगळ्यांनीच त्यावेळेस आपल्या जीवनाची आहुती दिली, संघर्ष केला आणि अनेक वर्षांच्या संघर्षानंतर लाखो राम भक्तांचं स्वप्न, खरं म्हणजे 500 वर्षापूर्वीपासूनचं हे स्वप्न आणि त्याचबरोबर आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर व्हावं. ते तर एकदा भाषणात म्हणाले, मला एक दिवस पंतप्रधान करा, अयोध्येत राम मंदिर बांधेल आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवेल. पण ही दोन्ही कामं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्र्यांनी 370 कलम कसं हटलं. कोणाला वाटलं नव्हतं की 370 कलम कधी हटू शकतं. काश्मीर हा आपला अविभाज्य आपला भाग आहे, अंग आहे, आपलं खरं म्हणजे मुकुटमणी आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, ज्या प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील, त्यांना देखील खऱ्या अर्थाने त्यांचा गौरव, आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. परंतु काही लोकांना, एकनाथ शिंदेला तुम्ही आरोप करा, प्रत्यारोप करा, शिव्या शाप द्या, पण प्रधानमंत्री महोदय असतील, गृहमंत्री असतील, त्यांना देखील काही लोक सोडत नाहीत. हे दुर्दैव आहे या राज्याचे, देशाचं. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, अयोध्येतलं राम मंदिर हे साधंसुधं नाही, ते देखील एक संघर्ष मंदिर आहे. आणि श्रीरंगाप्पांची कारकीर्द देखील तशीच संघर्षाची आहे. एक नगरसेवक, मग स्थायी समिती सभापती, मग ते खासदार झाले डायरेक्ट. आणि मला म्हणाले की 42 दिवस, मगाशी त्यांनी सांगितलं 42 दिवसाचा संघर्ष स्थायी समितीसाठी, आणि एका मताने त्यांनी स्थायी समिती पद पटकावलं. मला आठवण आली की ठाण्याचं महापौर पद असंच अटीतटीचं असायचं, संघर्षाचं असायचं, काठावरची लढाई असायची. आनंद दिघे साहेब होते तेव्हा मला काही चिंता नव्हती, पण दिघे साहेबांच्या पश्चात असे 2-3 वेळा असे प्रसंग आले आणि तेव्हा तर आपलं सरकार पण नव्हतं आणि विरोधी पक्षाचं सरकार, काँग्रेसचं सरकार. आणि मग मला ती माणसं, आपले नगरसेवक ठेवण्यासाठी महाराष्ट्रात ठेवू शकत नाही. मग गुजरात, कच्छ, कुठं कुठं मला एका महापौर पदाच्या वेळेस एक आपली ताई, साधी गरीब ताईला बनवलं होतं. मिस्टर काय इंदुलकर नाव होतं त्यांचं. पूर्ण देशाचं भ्रमण केलं मी 40 दिवस. तुम्हाला 42 लागले, मला 40 दिवस लागले. पण महापौर झाला शिवसेनेचा, महापौर आपल्या युतीचा झाला. आणि त्यामुळे संघर्षातून आपण या ठिकाणी पुढे आलेला आहात. खरं म्हणजे एक ग्रासरूटचा कार्यकर्ता जेव्हा नगरसेवक ते खासदार होतो, प्रश्नांची जाण असते, समस्यांची जाण असते, लोकभावनेची कदर असते, लोकांशी त्यांचा सातत्याने संपर्क असतो. कारण शेवटी आपण फील्डमध्ये काम करणारे लोक आहोत, आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, राजकारण करणारे नाही, किंवा घरात बसून देखील राजकारण राज्य चालवता येत नाही. राजकारण तर सोडा, परंतु आप्पा तुम्हाला बघितलं मी, म्हणजे तुमची मैत्री तर श्रीकांत बरोबर होती पहिली सुरुवात. श्रीकांत देखील तुमच्याबद्दल खूप आदर व्यक्त, तो आज येणार होते. तर मला म्हणाले तुम्ही जाताय, बोल मला तर जायला पाहिजे बाबा, कारण शेवटी माझा एक सहकारी आहे. आणि त्यांनी यापूर्वी देखील 4 पुस्तकं लिहिलीत. लढवय्या, अनुभवलेली संसद, माझा वैभवशाली मावळ, आणि आता संघर्ष योद्धा हा 5वा आहे पुस्तक. मला माहित नव्हतं तुम्ही लेखक पण आहेत. आणि तुमची चिकाटी पण पाहिली मी, की एखादं काम करायचं, काम म्हणजे काय वैयक्तिक काम कधीच माझ्याकडे त्यांनी आणलं नाही. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक कामं आणली, पण मतदारसंघातली कामं आणली.
माझी लाडकी बहीण काय बोलते, माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानं बोलायला मगाशी आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे त्यांनी मतदारसंघातली किंबहुना मतदारसंघाच्या बाहेरची कामं, परंतु समाजाला जी आवश्यक आहेत ती कामं आणली. आणि त्यांना मला आपल्याला माहित आहे माझ्याकडे कसं आहे, करतो बघतो पाहतो नाही असतं माझं. लगेच मी पेन काढतो, लिहितो, फोन उचलतो, लावतो आणि ताबडतोब जे काय असेल ते जागेवर सगळा त्याचा पडदा. आपण त्या पुस्तकात पण लिहिलंय, माझ्याबद्दल लिहिले, मी थोडं वाचलं. म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देणारा आणि किती काम केलं तरी न चिडणारा. चिडून काय करू मी, काय कसं दाखवू लोकांना, आणि राग कसा व्यक्त करू. कारण शेवटी काय आपण म्हणतो की जया अंगी मोठेपण, त्याला यातना कठीण असतातच. आणि म्हणून कार्यकर्त्यांना जपणं, कार्यकर्त्यांना वाढवणं, त्यांना बळ देणं हे खऱ्या एक नेत्याचं काम असतं. शेवटी हेच कार्यकर्ते आपल्याला ही मानाची पदं मिळवून देतात. कोणी होतो, कोणी आमदार होतो, कोणी मंत्री होतो, कोणी मुख्यमंत्री होतो, कोणी केंद्रीय मंत्री होतो. हेच कार्यकर्ते आपल्याला इथं बसवतात. आता आपण इकडे सगळे स्टेजवर एवढे सगळे बसलो, हे व्यासपीठ आपलं मानाचं आहे, मोठं आहे, हे वैभव आहे आपलं. पण जर एवढी गर्दी समोर नसती तर आपल्या या व्यासपीठाला शोभा नसती. आणि म्हणून मी कार्यकर्ता धर्मवीर आनंदगे साहेबांपासून मी त्यांच्यासोबत काम केलं, बाळासाहेबांसोबत काम केलं. आणि कार्यकर्ता जपणं, कार्यकर्ता वाढवणं, त्याला बळ देणं, त्याची एवढीच अपेक्षा असते. तो आपल्यासाठी खूप काम करतो. श्रीरंगाप्पा बारणे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा त्यांच्या नेत्यासाठी त्यांनी काम केलं. आता त्यांच्यासाठी कार्यकर्ते काम करतायत, माझ्यासाठी करतायत, आपल्यासाठी करतायत. कार्यकर्ता आपल्या उमेदवाराचं ब्रँडिंग करतो, मार्केटिंग करतो. माझा नेता कसा चांगला आहे त्याला तुम्ही मतदान करा, काही असलं तुमचं काम तर मी करेन, तो स्वतः जबाबदारी घेतो आणि दिवस रात्र मेहनत करतो, कुटुंबाची पर्वा करत नाही. असे कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. म्हणून तर या राज्यात महायुतीला दैदिप्यमान यश मिळालं, विजय मिळाला. जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो, संकटात असतो, छोटी मोठी कामं आहे, कधी हॉस्पिटलची मदत, पोलीस स्टेशन, कोर्ट, बाकी काय असतं, आंदोलन करणारे आपण कार्यकर्ते आहोत. त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं नेत्याने केलं पाहिजे ही भावना आहे. आणि ते काम श्रीरंगाप्पा बारणे अगदी अचूकपणे करतात. त्यांचा अंदाज पण अचूक असतो. म्हणजे आपण, मला वाटतं पोटनिवडणुकीत पण आपण काम केलं इकडं, जगताप आपल्या वहिनींच्या अश्विनी, आणि हो, आणि लोकसभेत पण केलं. लोकसभेमध्ये आपण बरोबर अंदाज ठेवला होता. बोले काय चिंता करू नका, बोला बघा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. मी कधी, म्हणजे काही लोक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले ते पडलेत, आपल्या माझ्या शिवसेनेचे पण. मी सांगत असतो, कारण मलाही अंदाज होता. मी किती वर्षापासून या निवडणुका मी लढतोय ते सोडा, पण मी कितीतरी लोकांना निवडून आणतोय, हे मला अनुभव माझा जो आहे तो दांडगा आहे. पण आप्पाचा जो विश्वास आहे तो बोले, आणि बरोबर सगळीकडे फेक नॅरेटिव्ह होतं, सगळीकडे परिस्थिती कशी होती आपण पाहिली. आपल्याला कमी जागा मिळाल्या लोकसभेला आणि फेक नॅरेटिव्ह पसरवलं. संविधान जय बचाव, संविधान बदलणार, अमकं जाणार, आरक्षण जाणार, हे जाणार, ते जाणार, फार सगळीकडे माहोल बनवून टाकला. पण आपणचा विश्वास होता आणि जो अंदाज होता तो 100% खरा ठरला आणि त्याला आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे उभे राहिले आणि त्यांना विजयी केलं. खरं म्हणजे आपले 7 खासदार आले, भाजपचे पण 9 आले, थोडे 3-4 खासदार अजून आमचे पडले. थोडी
त्यावेळेस थोडीशी गडबड होऊ शकते, मागे पुढे होतात सगळ्या गोष्टी, अंदाज चुकतात, परंतु आप्पांनी खऱ्या अर्थाने त्यांचं जर नगरसेवक ते महासंसद रत्न हा आप्पांचा जीवनपट पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने संघर्ष योद्धा म्हणून त्यांना दिलेली उपाधी ही अगदी बरोबर आहे आणि त्यांना साजेशी आहे. आणि त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाला संघर्ष योद्धा हे नाव अत्यंत समर्पक आहे असं देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो. एक साधा नगरसेवक ते या दिल्लीच्या तख्तापर्यंत, या शिखरापर्यंत कसा पोचला पुस्तकात आहे. समाजसेवेच्या क्षेत्रात येणाऱ्या पिढ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक गाईड ठरेल असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पुस्तकामध्ये बघितलं की अनेक नेते आहेत, म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणसं नाती जपू शकतात हे या पुस्तकातून आणि आप्पांच्या वागणुकीतून दिसतं. याच्यामध्ये नेते आहेत, अभिनेते आहेत, कलाकार आहेत, साहित्यिक आहेत, गोविंदगिरी महाराजांसारखे संत महंत आहेत, अनेक लोक आहेत. अनेक लोकांच्या त्यांचा सहवास श्रीरंग आप्पांना मिळाला. खऱ्या अर्थाने हे त्यांचं भाग्य आहे. आणि मोदीजींनी पण त्यांच्याबद्दल या ठिकाणी त्यांचं खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती दिली. अध्यक्ष लोकसभा असतील, इतरही सर्व मान्यवर आहेत, गडकरी साहेब आहेत, आपले मुख्यमंत्री आताचे देवेंद्रजी आहेत, मी तर आहेच आहे, मी मागे आहे असं. मागे म्हणजे तुमच्या पाठीशी राहायला नको का मला? कारण पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा नेता पाहिजे. तुम लढो हम कपडा संभालते वाला असं चालत नाही. बाळासाहेब कार्यकर्त्यांच्या माग उभे राहायचे. मला आठवतंय पोलीस स्टेशनला पण गेले. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार, भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून आपण काम करतोय. मगाशी गोविंदगिरी महाराज म्हणाले, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जो खांद्यावर घेईल त्याचं पायीक होण्याचं काम, म्हणजे ते मोठं वक्तव्य त्यांनी केलं. कारण शेवटी दिल्लीच्याही तख्तावर, म्हणजे आपण दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आपण म्हणतो ना, आणि दिल्लीचं तख्त राखणारा, दिल्लीच्या तख्तावर शिवरायांचा भगवा झेंडा फडकवणारा महादजी शिंदे, महापराक्रमी आपण त्याशी होतो. महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या या साध्या एकनाथ शिंदेला मिळाला. पण बघा पोटदुखी किती लोकांना सुटली. की काय थांबत नाही. 2.5 वर्षापासून पोटदुखी, 2.5 का 5 वर्ष झाली. तर औषध जर कंपाऊंडर देत असेल तर कशी पोटदुखी दूर? डॉक्टर चांगला घ्या. गमतीचा भाग सोडा. पण एकनाथ शिंदे सारखे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावर 50 आमदार विश्वास ठेवतात. माझे 13 खासदार आप्पाचाच पुढाकार होता. ही छोटी गोष्ट नाहीये. एक सरपंच, नगरसेवक पण इकडून तिकडे जायला विचार करतो. म्हटलं ना, बरोबर ना? आणि हे तर सत्तेत असताना लोक सत्तेच्या बाजूने जातात. आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो, सत्तेहून पाय उतार झालो. माझी होती ते पुन्हा इतिहास तो होता. आणि त्याची नोंद देशाने, राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशाने घेतली. जगातल्या 32 देशाने घेतली. त्यावेळेस सगळ्यांनाच होती काय होईल काय होईल. परंतु शेवटी
आज आप्पांचा वाढदिवस आहे, त्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी जुन्या ह्याच्यात जात नाही. पण एकच सांगतो, हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता होता, पण तो बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक होता. आणि त्यामुळे सगळे लोक आमदारीत आहे, महेंद्र आहे, बापू आहे. आणि म्हणून मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मध्यंतरी एक संकल्पना जाहीर केली होती, किमान 1 लाख तरुणांनी तरी निरपेक्ष भावनेने समाजसेवा केली पाहिजे आणि निष्पक्ष भावनेने. मला काय मिळेल हे सोडा, मला काय मिळेल यापेक्षा मी देशाला काय देईन ही भावना घेऊन काम करणारे तरुण या ठिकाणी पाहिजे असं त्यांनी म्हटलं. आणि या 1 लाखांसाठी हे संघर्ष योद्धा पुस्तक लाख मोलाचं ठरेल मी या ठिकाणी सांगू इच्छितो. हे पुस्तक आपण सर्वांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जरूर वाचावं असं देखील मी आपल्याला आवाहन करतो. कारण शेवटी बघा, एखाद्या कार्यकर्त्याची प्रवास आहे, खडतर आहे, कसा झाला हे पाहून इतर लोकांना देखील प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आणि म्हणून एवढंच सांगतो, रहूंगा पथ पर, चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. अर्थाने श्रीरंग आप्पा हे उराशी मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन चालणारे अच्छे मुसाफिर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेवटी लोकांना काय पाहिजे, सर्वसामान्य माझ्या मतदाराला काय पाहिजे हे बघणारा हा खासदार, हे पाहणारा हा लोकप्रतिनिधी, असे लोकप्रतिनिधी, आदर्श खासदार, त्यांना किती पुरस्कार मिळाले. आणि खऱ्या अर्थाने राजकारण हे समाजसेवेचं एक माध्यम असतं. आणि मगाशी सांगितलं की मावळा काय करू शकतो, गोविंदगिरी महाराजांनी, आपण सगळे मावळे आहोत. आणि सत्तेकडे बघून जनतेची सेवा करावी ही शिकवणच आपल्याला आहे. आणि म्हणून मी अभिमानाने सांगतो, बाळासाहेब सांगायचे 80% समाजकारण, 20% राजकारण. आता खऱ्या अर्थाने ही शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललोय. कारण राजकारण करायचं ते 100% लोकांसाठीच करायचं, समाजकारण करायचं ते 100% लोकांसाठीच करायचं, खुर्चीसाठी नाही. ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. खुर्ची तर जाते, सत्ता येते, सत्ता जाते, सत्ता पुन्हा येते. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. पद कधी कधी वर खाली पण होतात. मी मुख्यमंत्री असताना मी स्वतःला कधी चीफ मिनिस्टर नाही समजलं. मी म्हणालो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि आता त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये आपली. पद येतात जातात. माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, मला आनंद आहे की या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ओळख माझ्यासाठी सर्व पदांपेक्षा वरती आहे, मोठी आहे. तुम्हाला सुरू केलेल्या योजना कधीच बंद होणार नाहीत, काळजी करू नका. आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान वाटतो की शिवसेनेत आज ही शिकवण बाणवलेले आपले हजारो शिवसैनिक आहेत. श्रीरंग आप्पा देखील त्यापैकी एक आघाडीचे शिलेदार आहेत. आणि म्हणून त्यांनी मावळ प्रांतात शिवसेनेचा भगवा असा काही फडकता ठेवलाय. शिवसेनेचा हा गड भल्या भल्यांना भेदता आला नाही असं त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांना निवडणुकीत आसमान दाखवण्याची भाषा करणारे आता गप जमिनीवर आली. हे आप्पाच्या कार्यकर्तृत्वामुळे. आणि म्हणून आप्पांना 8 वेळा संसद रत्न, 1 वेळा संसद महारत्न आणि 1 वेळा संसद विशेष रत्न
किती पुरस्कार आहेत तुमच्याकडे? विधानसभेत पण आम्हाला सुरू करायला पाहिजे अशी. या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी, संघासाठी तर जिल्ह्यासाठी आहे, पण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, सन्मानाचं आहे, गौरवास्पद आहे. संसदेतली त्यांची उपस्थिती, त्यांनी मांडलेले प्रश्न, त्यांची विधेयक, निधीचा विनियोग, या सर्व कामामध्ये आप्पा सदैव आपला नंबर पहिला राहिला आणि म्हणूनच ते सगळे पुरस्कार मिळाले आपल्याला. आणि म्हणून तुम्ही या सर्व रत्नांचा कोण असतो, रत्नांच्या वर कोण, महारत्न, हा पुरस्कार तुम्हाला मिळाला. या बाबतीमध्ये तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि संसदीय राजकारणामध्ये आप्पाचा हात धरणारा कोणी नाही. मतदारसंघातल्या राजकारणावर देखील त्यांची सॉलिड पकड आहे. वाघाची पकड असते तशी त्यांची या मतदारसंघावर देखील पकड आहे. म्हणून तर 3 वेळा ते निवडून आले, 3दा खासदार झाले, हॅट्रिक झाली. हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे, जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे. भल्या भल्यानी त्यांचा टेम्पो पंक्चर करायचा प्रयत्न केला, पण तुम्ही युनियनचे पण अध्यक्ष आहे का? युनियन ती जय महाराष्ट्र कारखानदारांची. पण तुम्हाला सगळं माहित आहे कसं कुणाला कुठलं आसमान दाखवायचं आणि कुणाला कुठे जमिनीवर ठेवायचं. त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला कुणी किती काही म्हटलं तरी आसमान दाखवता येणार नाही, कारण हा खरा कार्यकर्ता आहे, मेहनती आहे, कष्टाळू आहे. कारण जनता ज्याच्या मागे आहे त्याला कुणाची काही भीती नाही. आता बघा, मी यावेळेस मला वाटतं किती वेळा, 5व्या काय किती, 5व्या का 6व्या, 5व्या वेळा निवडून आलो आणि दर वेळेला लीड वाढत गेला. आता सगळ्यांना वाटलं रे विधानसभा काय गडबड आहे. आमच्या नरेश म्हस्केच्या बद्दल तर सगळे बोलत होते, अरे तुझे काही निवडून येणार नाही. पण मला विश्वास होता ठाणेकरांवर, नरेश म्हस्के 100% सगळ्यांनी बीट लावली निवडून येणार नाही. पण मला माहित होतं नरेश म्हस्के तर आला, पण मला देखील जो लीड मिळाला तो आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जास्तीचा मिळाला. 1.25 लाखाचा लीड मिळाला 5व्या. शेवटी आपली अटॅचमेंट, जिव्हाळा, लोकांशी संपर्क महत्वाचा असतो. आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा पद असतं, आपल्याकडे जेव्हा सत्ता असते, त्याचा वापर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठीच केला पाहिजे. बघा, आप्पा काय, तुम्ही काय, मी काय, आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणायला मात्र आपण आलोय. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय मिळालं. तसं आज आदरणीय प्रधानमंत्री आपल्या देशाचा डंका जगभरात वाजवतात, देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम ते करतात. नाही तर पहिला कोण प्रधानमंत्री कुठं गेले, कधी आले, काय कळायचंच नाही. आता परवा तिकडे अमेरिकेत ट्रम्पला भेटले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प. त्यांनी एक पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकात लिहिले, मोदीजी आप महान हो. कोणी लिखलंय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. अरे बाबा, आपल्याला त्याचा गौरव असला पाहिजे की नाही, अभिमान असला पाहिजे की नाही. तेवढं मनाचा मोठेपणा लागतो लोकांचा. तर ते जाऊ द्या, मी आज काय बोलत नाही. आणि आप्पांना देखील मोदी साहेबांनी त्यांना भेटत असतात, त्यांच्या कार्याचं त्यांना विचारलं की कोणी असं पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे मोदीजींचं सगळं लक्ष, त्यांना माहित आहे कोणी लिहिलं नाही, आपणच लिहिलं आहे, पण तुमच्याकडून ते नाही ऐकायचं. त्यांच्याकडे सगळी माहिती असते बिलकुल. जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येकाच्या नावाने ते बोलतात, सगळी माहिती घेत असतात. शेवटी देशाचे प्रधानमंत्री आहेत.
त्याला त्यांचा मान सन्मान गौरव राखणं, देशाचा अभिमान राखणं हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक देशभक्ताचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आप्पांनी जनतेचा विश्वास कमावला आहे आणि तो निभवला देखील आहे. आणि म्हणून त्यांना जनता कधी अंतर देणार नाही, हे लोकशाहीतलं सत्य आहे. ते आप्पांनी दाखवलेलं आहे. आप्पांनी संसदेत आणि मतदारसंघातही आपला शिक्का उमटवला आहे. इथं केलेली विकास कामं याची साक्षी आहेत. मतदारसंघाच्या विकास कामांसाठी जी काही मगाशी मी म्हणालो तळमळ मी पाहिली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री असताना कधी मी त्यांना कुठलं काही असलं तर कुठलं काम कधी नाकारलं नाही, कारण त्यांनी कधी वैयक्तिक सांगितलं नाही. आताही मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, बिलकुल तुमच्या मतदारसंघातली कुठलीही कामं अडणार नाहीत हा देखील शब्द मी या ठिकाणी घेतो. कर्जत तालुक्यात मला वाटतं तुंगी गावामध्ये 74 वर्ष वीज आणि पाणी नव्हतं, बरोबर ना? आणि तिथं सुविधा देण्याचं काम देखील ते मतदारसंघ आमदारकीचा कोणाचा आहे? महेंद्रचा आहे. आणि तिथं देखील आप्पांनी जाऊन ते काम केलं. पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या-4थ्या ट्रॅकचा किंवा देहू रोड सेंट्रल पॉईंट ते वाकडपर्यंत पूल, अशी ही देखील कामं आपल्याला मार्गी लावायची आहे. त्याचा पाठपुरावा चालू आहे. आता तुमच्या बाजूला इकडे मंत्री पण आहेत, त्यामुळे ते सोबत आहेत. आणि लोणावळा ते चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी, तोही एक विषय आपण नेहमी सांगता. त्याचबरोबर इंद्रायणी आणि पवना या नद्यांच्या उगमापासून स्वच्छ करण्याचा देखील संकल्प आपला आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये प्रशस्त रस्ते पाहिजे, मेट्रो पाहिजे, रेल्वेचं जाळं पाहिजे. आता विमानाचं जाळं तर तुम्ही कधी उडानमधून करताय ना, विमानवाले इकडे आहेत, आपण जमिनीवरचे लोक आहोत आणि ते वाटून घेऊ. आणि म्हणून तुमच्या हातून आणखी खूप मोठी कामं व्हायची बाकी आहे. ये तो बस अभी शुरुआत है, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मला अभिमान आहे की शिवसेनेच्या भात्यात श्रीरंग बाण आहे आणि हा श्रीरंग बाण आहे आणि श्रीरंगाचं सुदर्शन चक्रही आहे, याचं देखील आहे. आता 61 नंतर तुम्ही मगाशी म्हणाले तुम्ही ज्येष्ठ झाले असं म्हणाले, ते वाटतात का ज्येष्ठ? मी वाटतो का ज्येष्ठ? अरे बाबा, मोदी साहेबांनी सांगितलं 75 वर्षाचं, आणि त्यामुळे अजून ही आप्पांची नवी इनिंग सुरू झाली आहे. पॅड बांधून आता उतरलेत नवी इनिंग खेळायला. आणि त्यांच्याकडे बघून, त्यांच्या कामाकडे बघून नवी पिढी देखील उदयाला येईल, प्रेरणा घेईल, ऊर्जा घेईल. आणि म्हणून आप्पांना मी दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण या मावळ प्रांताला त्यांच्या इतका धडाडीचा, अभ्यासू आणि जनसामान्यांसाठी धडपडणारा नेता अजून पुढे देखील पाहिजे, बरीच वर्ष पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आप जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. आणि म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्या ठणठणीत आरोग्यासाठी, आपल्या सुदृढ आरोग्यासाठी आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं अभिष्ट चिंतन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे काय रे बाबा, घेतो घेतो घेतो. तुझं किती, तुझं वजन झालं असेल बाबा तुझ्यावर.